माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा हंबरडा या नावाने आम्ही एक विराट मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे। यात माननीय आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, खैरे साहेब, चंद्रकांतजी खैरे साहेब हे मान्यवर नेते सहभागी होणार आहेत। खासदार आहेत मराठवाड्यातले सगळे, मान्य बंडू जाधव, मान्य ओमराजे, नागेश पाटील, सर्व आमदार आहे मराठवाड्यातले, जिल्हा प्रमुख आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माता भगिनी आणि शेतकरी प्रामुख्यानं हे शेतकरी या विराट मोर्चात सहभागी होणार। क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन उद्धवजी ठाकरे साहेब करतील आणि त्यानंतर स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या मोर्चात पायी चालून पूर्ण मोर्चात स्वतः पायी चालतील अशा पद्धतीने या मोर्चाचं आयोजन आहे आणि शहराचा मध्यभाग असलेल्या गुलमंडीवर या मोर्चाचा समारोप होईल। या मोर्चाचं वैशिष्ट्य याच्यात जे अतिवृष्टीनं ग्रस्त आहेत अशा शेतकऱ्यांनाच मनोगत व्यक्त करायला आम्ही देणार आहोत आणि मला वाटतं त्यांचीच सभा होईल। असं कळतं की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शेतकरी भेटले ते या मोर्चात बोलणार आहेत। आता कोण कोण बोलणार आहे ते तुम्हाला, मला असं वाटतं तिथल्या जिल्हा प्रमुखावर आम्ही चॉईस दिलेली आहे। ते एक व्यथा व्यक्त करायचा, कारण हा काय मोर्चा बऱ्याच जणांना राजकारण सुचतंय। या मोर्चाचं थट्टासुद्धा उडवली जाते, पण तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचा व्यथा ज्यांना माहिती नाही त्यांना फार काही उत्तर देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही। परंतु या मोर्चामध्ये शेतकरी बांधव स्वतःच्या व्यथा व्यक्त करते। मुख्यमंत्री काल असं म्हटले की 20,000 कोटींची मदत आम्ही दिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली होती, नाही आम्ही आता 31,000 कोटींची मदत दिलेली आहे, त्यामुळे मोर्चा काढण्याआधी आरशात हे पहा, गव्हर्नमेंटचं परवा निघालेलं सर्क्युलर आहे। 31,000 कोटी कोणते दिले शेतकऱ्याला, मुख्यमंत्री बोलू नये असं त्यांच्याविषयी, परंतु बोलावं लागतं की खोटं बोलत आहेत। खोटं असं बोलत आहेत की या 31,568 काय जी कोटी आहे याच्यातली शेतकऱ्याच्या खात्यात कोणती रक्कम जाणार आहे। NDRFच्या निकषानुसार जे मिळतं ते आहे, त्याला तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता? प्लस 10,000 बोलतात तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता? प्लस 10,000 कोणते सांगू? इन्शुरन्सचे पैसे मिळणार हे तुम्ही कसं सांगू शकता? याचे क्लेम किती शेतकरी बाधित आहेत, किती शेतकऱ्यांनी विमा काढले तुमच्याकडे आहे का? अतिवृष्टीनं ग्रस्त असलेल्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला, तो त्यांना जाणार हे तुम्ही कसं बोलू शकता? जो गुराढोरांचं आहे त्याच्यात तुमचे अधिकारी खोटे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। कोंबडीला 100 रुपये, कोंबडी 100 रुपयाला येते का? आणि म्हणून मला असं वाटतं हा जो 31,000चा डांगोरा पेटवला जातो हा खोटारडा आहे। माझ्याकडं या 31,500 कोटीचं त्यांनी कशा पद्धतीनं ॲनालिसिस केलं त्याचे डिटेल्स माझ्याकडं आहेत आणि काही गोष्टी खोटाड्या आहे। खोटाड्या असं आहे की रोजगार हमी योजनेतून विहिरी का तुम्ही काही नवीन पॅकेज आहे का? आणि माझं म्हणणं चाललं या विहिरीचे ₹1,00,000 देऊन टाका, आता लाखच द्या दिवाळीला। या विहिरीचे म्हणतो जमीन खरडून गेले त्याची, ₹1,00,000 देऊन टाका, चला एवढ्या लोक देऊ शकतं का सरकार पाहू आपण। मग तुम्ही 31,500 कोटी रुपये पॅकेज देता, तर आम्ही तर फक्त 20,000 कोटीचं कर्जमुक्तीचं मागतो, काय देत नाही? नका देऊ ₹1 बाकीचा, चला कर्जमुक्त करा शेतकऱ्याला। पण हे सरकार खोटं बोलतं आहे, शेतकऱ्यांची दिशाभूल करतं आहे आणि याचं आम्ही हे आंदोलन काही आजच्या मोर्चानं संपवणार नाही आहे। ही 31,500 कोटी खरोखरच येईपर्यंत एक एक पैसा कसा येतो आणि कधी जातो याच्यावर पूर्ण लक्ष ठेवणार आहोत। हे आंदोलन संपणार नाही। हे आंदोलन मी तर म्हणेल रणशंग आता फुंकलेलं आहे या आंदोलनाचं आणि म्हणून हे सरकार कसं पावलोपावली खोटं बोलतं हे सुद्धा जनतेला मी सांगतो। इम्तियाज जलील असं म्हणतात की MIM सुद्धा आपल्या तुमच्या मोर्चाला पाठिंबा देत आहे, तर त्यांना सहभागी करून घेणार किंवा त्यांना निमंत्रण देणार? हे पहा, निमंत्रण आम्ही कोणालाही दिलेलं नाही। हा शिवसेनेने मोर्चा काढला आहे, हा शेतकऱ्यांचाच मोर्चा आहे। शिवसेनेनं त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या मोर्चाला कोणी आलं तर त्याला आम्ही थांबवणार नाही। परंतु या मोर्चाचं कोणत्याही पद्धतीनं राजकीय बिलकुल आम्ही सुद्धा करणार नाही। एकटे उद्धवजी सोडलं तर मला असं वाटत नाही याच्यात बाकीचे कोणी आमच्यासारखे कोणी लोक बोलतील, बिलकुल बोलणार नाही। शेतकऱ्यांच्याच व्यथा याच्यात प्रत्यक्षात
जनतेसमोर आणल्या जातात. दादा, काल एकनाथ शिंदे आलेले होते. एकनाथ शिंदे असं म्हटले की एकही बिस्किटचा पुडा न घेऊन येणारा नेता सोबत येणार आहे. मला असं वाटतं गद्दारी करून, दलाली करून, भ्रष्टाचार करून आणलेला बिस्किट पुडा आणि इमानदारीनं प्रामाणिकपणे शेतकऱ्याचा अश्रू पुसणं याच्यातला फरक यांना कळत नसेल. आणि शिवसेना आम्ही काय केलं हे दांडोरा पिटवत नाही. शिवसेना अशा पद्धतीनं दिलेल्या गोष्टीचं राजकारणसुद्धा करत नाही. जाऊन तुम्ही धाराशिव असेल, बीड असेल या पट्ट्यात जाऊन बघा शिवसेना काय काम करते. यांची एखादी ट्रक भरून आली तर त्याच्यावर आधी पोस्टर लावण्याची यांची स्पर्धा असते. म्हणतो वारंवार तो विषय बोलण्यात मला काही इच्छा नाही, परंतु शिवसेना काय मदत करते तिथल्या जनतेला जाऊन विचारा. एखादा बिस्किट पुडा देणं पण एखाद्याला पार पुराच्या प्रवाहातून बाहेर काढणारा ओमराजे आमच्याकडेच आहे. नाही तर तुमच्याकडचा सावंत कधी निवडणुकीनंतर आज उगवला तिथं. हां, इथं मी सुद्धा त्या दिवशी वैजापूरला गेलो होतो. मोठे मोठे लोक जायला तयार नाही प्रवाहामध्ये, आम्ही गेलोच ना. आणि म्हणून वाटतं या भावना यांना कळत नाही. नुसत्या सगळ्या गोष्टी याच्यावर मोजल्या जातात, त्याच्यावर नसतात. भावना महत्वाच्या असतात. एकनाथ शिंदे केलाय त्यांचा. काल दौऱ्यावर आले होते एकनाथ शिंदे आणि त्यांनी तुमच्यावरती टीका केली, ठाकरेंवरती टीका केली. तुम्ही त्यांच्या ट्विटमध्ये गटप्रमुख म्हणून उल्लेख केलाय. हे त्यांचा गट प्रमुखाचा मेळावा होता. गटप्रमुखाला काय मार्गदर्शन केलं त्यांनी? कारण हे गट प्रमुख आहेत. आता भुमरे, शिरसाट काय नाग लावणार आहे लोक? ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची प्रॉपर्टी घेणारा भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी? हां, मुंबईत 72 मजला आणि 22,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणारा, 10 कुत्रे पाळणारा, त्याच्यासाठी AC रूम करणार आमच्याशी काय नाक लावून बोलणार आहे? त्याला नैतिकता लागते. आज यांचं सगळं काढलं ते भ्रष्टाचारानं बरबटलेले लोक आहे हे. आणि हे आम्हाला, मला असं वाटतं भुमरे असो किंवा शिरसाट असो, आम्हाला नैतिकता शिकवणार का? आणि म्हणून हे कट प्रमुखच आहे. ते कट वेगळे अर्थ नाही. आता कटचा अर्थ तुम्ही काय घेता मला माहिती नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत की किती वेळा हंबरडा फोडणार तुम्ही? एक आमदार हंबरड्याचा अर्थ मला वाटतं एकनाथ शिंदेना माहिती नसेल. ते नावाला शेतकरी म्हणतात पण ठाण्यात राहणारे आहेत. हंबरड्याचा अर्थ मला असं वाटतं एकनाथ शिंदेनं समजून घ्यावा लागेल. हंबरडा म्हणजे ओरडणं नव्हं. हंबरडा एक अर्थ टाहू असतो. ज्यावेळेस भावना व्यक्त करता येत नाही त्यावेळेस हंबरडा फोडत असतं. गाईनं हंबरडा फोडलं म्हणतो आपण, वासराने हंबरडा फोडला म्हणतो. वाटतं या हंबरड्याचा अर्थ भावनेशी जोडलेला आहे, ओरडण्याशी नाही. यांना ओरडणं आणि हंबरडा फोडण्याच्यातला फरक कळत नाही. आरोप देखील केलाय, गंभीर आरोप, की अतिवृष्टीग्रस्त त्या शेतकऱ्याला मदत देणार होते 1 लाख रुपये, त्यांनी दिले नाही, फक्त जाहीर केले ते 1 लाख. कोणत्या शेतकऱ्याला मला माहिती नाही. कुठला शेतकरी? पैठणच्या शेतकऱ्याबद्दल ते कोणी? उलट पैठणच्या शेतकऱ्याला शिवसेनेनं ज्याच्या बकऱ्या वगैरे गेल्या कॅश स्वरूपात मदत केली. भुमरेंनी 3,000 रुपये मदत केली, आम्ही 1 लाख रुपये मदत केली. जरा जाऊन त्या शेतकऱ्याला घेऊन येऊ का आज? भुमरेचा मुलगा गेला, त्याने 3,000 रुपये मदत केली, आम्ही 1 लाख रुपये मदत केली. तिथं आणव कोणता शेतकरी असा आहे कोणाला चेक दिला? आम्ही चेक कोणाला दिलाच नाही, आम्ही कॅश दिली. आम्ही बरं, संदीपान भुमरे म्हणतात की उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे राजकारण आहे. वा वा, तुम्ही सगळं करता ते समाजकारण करता. त्याचबरोबर राज ठाकरे देखील आता मवियासोबत येत आहेत का, अशी प्रकारची एक प्रश्न आहे. कारण 14 तारखेला सर्वच मवियाचे नेते राज्य निवडणूक चोक्कलिंगम यांना भेटणार आहेत. त्यामध्ये राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. हे पहा, यायला काहीच अडचण आहे ना. शिवसेनेने तर उद्धवजीने तर घोषितच केलेलं आहे की आम्ही सोबत येण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे त्याच्यात फार तुम्ही नवीन असं मला वाटत नाही. मवियासोबत येतील का? काँग्रेसचं अडचण होईल. मला असं वाटतं राजकीय नंतर बोलू. आज आपण अतिवृष्टी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, मोर्चा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय आपण आजचा मोर्चा झाल्यावर उद्या बोलू. दादा, विनय भुमरे काल भाषण करताना बोलले की 20,000 मतदान आम्ही बाहेरून आणलं. तितक्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना इशारा केला आणि त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. मुद्दाच हा आहे राहुल गांधींनी मांडलेला. 20,000 मतदार आणले म्हणजे ते तिथं राहत नाही.
आणि ज्याचं रेसिडेन्स तिथं नाही त्याचं तिथल्या मतदार यादीत नाव असलं नाही पाहिजे असा नियम आहे. मी जिथं राहतो तिथल्याच मतदार यादीत माझं नाव असावं असा नियम आहे. मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर बोलूया. आजच्या मोर्चाला माननीय उद्धवजी तासाभरात संभाजीनगरात पोहोचत आहेत. तासाभरात पोहोचल्यानंतर 11ची वेळ आम्ही जाहीर केली. 11:15 11:30ला मोर्चा सुरू करू. हा विराट मोर्चा असेल आणि मला असं वाटतं या सरकारला घाम फोडणारा मोर्चा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा निघणार आहे. एक शेवटचं. काल भाजपची बैठक झाली, त्यामध्ये सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की भाजप स्वबळाची तयारी करते. पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण स्वबळावर जायला पाहिजे. मला असं वाटतं मी आज राजकीय काही बोलू नये असं माझं मत आहे. आज मी अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या व्यथा एवढाच कळलं. राजकीय विषयावर आपण उद्या व्यवस्थित सगळे बोलू. थँक्यू.